जँगो AIMLचा रोडमॅप इथे देतो. तर जवळपास याला तुम्हाला कंप्लीट करायला 12 ते 15 महिने किंवा 18 महिने लागतील. पण जर तुम्ही याला कमी केलं, डेली जास्त काम केलं तर 6 ते 7 महिन्यामध्ये पण होऊ शकतं. यामध्ये तुम्हाला शिकायचं काय काय, एक म्हणजे जँगो फ्रेमवर्क शिकायचं आहे. त्यासाठी तुम्हाला आधी पायथॉन येणं गरजेचं आहे. नंतर ते पण सांगणार आहे की पायथॉन किती गरजेची आहे. नंतर तुम्हाला रेस्ट फ्रेमवर्क आलं पाहिजे, नंतर रिॲक्ट फ्रेमवर्क आलं पाहिजे. फास्ट API पण तुम्हाला कसं यूज करायचं, पुढे जाऊन AI मध्ये खूप जास्त डिमांडिंग चालतं आहे, ते पण तुम्हाला कसं शिकायचं हे मी तुम्हाला सांगतो. बिल्ड अँड डिप्लॉय AI पॉवर वेब ॲप्लिकेशन. जे फ्लास्क आहे तुमचं ते याच्या तुलनेमध्ये खूप इझी आहे. ठीक आहे, तर आपण हळूहळू सगळ्या गोष्टी आता समजून घेऊ. ठीक आहे, तर नेक्स्ट फेज आहे आपली, नेक्स्ट जे फेज आहे ती आहे आपली पायथॉन फेज. नेमकी व्हाय दिस फेज, की म्हणजे की तुम्हाला जँगो किंवा जँगो रेस्ट फ्रेमवर्क किंवा फास्ट API या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असेल तर तुम्हाला पायथॉन हे मॅन्डेटरी आहे. आणि त्यामध्ये खास करून OOP असिंग अवेट नाही केलं तर फ्रेमवर्क कोड समजणार नाही. तर आज माझ्या पायथॉनच्या प्लेलिस्टमध्ये ऑलमोस्ट OOP कवर झालेलं आहे आणि असिंग अवेट ह्या गोष्टी आपल्या बाकी आहे. नंतर VNE आणि PNV वगैरे बाकी आहे. तर ॲडव्हान्स पायथॉनची सिरीज आपली चालू आहे, त्यामध्ये ते कंटिन्यू येतच राहणार आहे. पण डेटा सायन्ससाठी तुम्हाला जेवढं पायथॉन गरजेचं आहे तेवढं ऑलमोस्ट आपलं झालेलं आहे. ठीक आहे, तर एकच लँग्वेज शिकवायची. डेटा सायन्समध्ये यूज होते, AIMLमध्ये यूज होते, गेम बनवण्यामध्ये यूज होते. तर अशी लँग्वेज तुम्ही शिकलेलं बेस्ट राहील. याच्यासाठी तुम्हाला टाईम द्यायचा आहे 3 ते 4 वीक्स तुम्हाला टाईम द्यायचा आहे. याच्यापेक्षा जास्त टाईम लागू शकतो. मी असं नाही म्हणणार की 3 ते 4 वीक्सच लागेल, पण माझ्या अंदाजे जर तुम्ही करत असाल तर 3 ते 4 वीक्स तुम्हाला लागेल. ठीक आहे, तर तुम्हाला पहिलं कोअर पायथॉन आलं पाहिजे, नंतर OOP तुमचं आलं पाहिजे. ॲडव्हान्स पायथॉनमध्ये डेकोरेटर मी शिकवलेलं आहे यूट्यूबवर, जनरेटर मी शिकवलं आहे, इंटरेटर मी शिकवलेले, नंतर याच्यामधले काही टॉपिक लॅम्बडा मी फंक्शन शिकवलेले, झिप फंक्शन मी मॅप फिल्टर शिकवलेले, झिप बाकी असेल आपलं. नंतर फर्स्ट क्लास फंक्शन पण मी याच्याबद्दल पण सांगितलेले. ठीक आहे, तर असिंग फंक्शन आपलं बाकी आहे, त्या टॉपिकवर एक व्हिडिओ येईल आपला. सिंक्रोनस असिंक्रोनस प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट काय या टॉपिकवर आपला एक व्हिडिओ येईल. नंतर मॉड्यूल आणि पॅकेजिंग या टॉपिकवर पण आपला एक व्हिडिओ येऊ शकतो. तर पीप इन्स्टॉल काय, मॉड्यूल काय, या गोष्टी आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. टेस्टिंग बेसिक्स, युनिट टेस्ट काय असतं, टेस्ट केस काय काय, सेटअप टियर डाऊन काय, पाय टेस्ट काय, टेस्ट डिस्कवरी, फिक्स असर्शन, इतके लेवल तुम्हाला करायचे. आणि त्याच्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेटर, फाईल ऑर्गनायझर, जेसॉन, मी तुम्हाला जो प्रोजेक्ट घेतला आहे तो तुम्ही घेऊ शकता, जेसॉन डेटा प्रोसेसर. याच्यापेक्षा ॲडव्हान्स प्रोजेक्ट तुम्ही बनवू शकता. सोर्स टेस्ट तुम्ही बनवू शकता. माझ्या यूट्यूब चॅनलवरच व्हिडिओ बनवलेले आहे, अजून खूप सारे यूट्यूब चॅनल तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. पण अशा ठिकाणी बघा जिथे तुमचा हा पूर्ण पोर्शन कवर होतं. ठीक आहे, तर ऑलमोस्ट आपल्या मराठी कोडिंग शाळा यूट्यूब चॅनल ऑलमोस्ट पोर्शन झालेलं आहे. काही टॉपिक बाकी आहे, त्याचे व्हिडिओ आपले नक्की इथं येतील. ठीक आहे, तर आपल्याला नेक्स्ट काय बघायचं आहे, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की तुम्ही पायथॉन जर चांगलं शिकला तर पायथॉन नंतर तुम्ही डायरेक्ट काय स्टार्ट करू शकता, जँगो स्टार्ट करू शकता. तर जँगोसाठी तुम्हाला काय करायचं आहे की जँगो इन्स्टॉलेशन काय आहे, प्रोजेक्ट स्ट्रक्चर काय, MUT पॅटर्न काय असतो, ही गोष्ट तुम्ही आधी शिका. नंतर मॉडेल जँगो ORM टूलबद्दल तुम्ही माहिती घ्या. त्याआधी मला असं वाटतं SQL केलेलं बेटर राहील, नंतर तुम्ही या गोष्टी शिकल्या तर बेटर राहील. ठीक आहे, SQL वगैरे तुम्ही शिका, नंतर तुम्ही इकडे येऊ शकता. इथं डायरेक्ट ॲडमिन पॅनल या गोष्टी डायरेक्ट बिल्ट इन आहे, तुम्हाला जास्त काही याच्यामध्ये आपल्याला. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. मिडलवेअर तुम्ही यूज करू शकता. नंतर तुम्ही बघा DRF म्हणजे काय, जँगो रेस्ट फ्रेमवर्क तुम्हाला शिकायचं, ज्याच्यामध्ये बिल्ड आपल्याला API बनवायचे आहे. ठीक आहे, DRF म्हणजे जँगोचं API बनवण्याचं टूल आहे. रिॲक्ट, फ्लटर, मोबाईल ॲपसाठी API लागतं. हे शिकल्यावर तू प्रॉपर बॅकएंड डेव्हलपर होतो. ठीक आहे, प्रॉपर बॅकएंड डेव्हलपर जर तुम्ही झाला तर तुम्हाला जँगो रेस्ट फ्रेमवर्क शिकावं लागतं. हा पूर्ण सिलेबसचा PDF मी तुला इथे तुम्हाला सगळ्यांना इथे देणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, पूर्ण आपण इथं 1 बाय 1 आपल्या येणाऱ्या काही काळामध्ये याच्यावर मी ट्राय करेल की एक आपल्या इथं व्हिडिओ येण्याचं इथं ट्राय करेल मी. ठीक आहे, तर याच्या बेसिसवर पण तुम्ही प्रोजेक्ट बनवा, स्वतःचे API तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, फेज 4 म्हणजे डेटाबेस आणि ॲडव्हान्स ORM. ॲडव्हान्स ORM तुम्हाला आलं पाहिजे. तर याच्यामध्ये तुम्हाला डेटाबेस म्हणजे आपण ऑलरेडी तुम्ही PostgreSQL आधी शिकलं पाहिजे. नंतर ORM ज्या गोष्टी आहे, डेटाबेस फंक्शन तुम्हाला हे आले पाहिजे. जे पायथॉनमध्ये ORM टूल आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन म्हणजे की रेडीज कॅचिंग काय काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. तुम्ही एकदा हा सिलेबस गो थ्रू करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचं फ्रंट एंड डिप्लॉयमेंट आणि फुल स्टॅक. तर फ्रंट एंडच्या आधी तुम्हाला HTML CSS जावास्क्रिप्ट आलं पाहिजे, त्यानंतर तुम्ही रिॲक्ट हे शिकू शकता. ठीक आहे, नंतर तुम्हाला कोर्स अँड सिक्युरिटी म्हणजे की तुम्हाला कनेक्शन करता आले पाहिजे, कसं तुम्हाला सिक्युअर ॲप्लिकेशन बनवायचं आहे. त्यानंतर तुम्ही डॉकर डिप्लॉयमेंट, डॉकरबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन घ्या.
पण डॉकरबद्दल पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे की डॉकर कसं यूज करता, काय यूज करता. या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा असेल तर नक्की सांगा, मी बनवेलच शक्यतो. पायथॉन फुल स्टॅक आपण ट्राय करू. डिप्लॉयमेंट तुम्ही बघितलं तर तुम्हाला याच्यापैकी कोणतरी एक डिप्लॉयमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे, तर तुम्ही डिप्लॉयमेंट ही गोष्ट शिकू शकता की पायथॉनचा प्रोजेक्ट तुम्हाला डिप्लॉय कसं करायचं आहे. नंतर CI/CD बेसिक तुम्हाला माहीत पाहिजे. गिटअप तुम्हाला आला पाहिजे. या टॉपिकवर व्हिडिओ येतो आहे गिटअपसाठी. ठीक आहे, नंतर कॅपस्टोन प्रोजेक्ट आहे तुमचा. ठीक आहे, नंतर तुमचं फास्ट API मध्ये तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. आता तुमचं काय झालं की बेसिक लेवलला तुम्ही जँगो शिकला, फास्ट API काहीच नाही तुमच्यासाठी. नंतर फास्ट API तुम्ही इझिली शिकू शकता, कारण मी फास्ट API सगळ्यात जास्त यूज होतो तुमचं AI मध्ये. जर तुम्हाला जँगोसोबत AI इंटिग्रेट करता येत असेल तर अजून जास्त बेस्ट आहे. पण मी सांगेल की तुम्हाला फास्ट API थोडं स्टडी करून घ्या. तसं आपल्या AML डेटा सायन्सचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये तर मी शिकवणारच आहे ती गोष्ट. पण तुम्ही जर पायथॉन डेव्हलपर असाल तर तुम्ही यामध्ये ही गोष्ट तुम्ही शिकू शकता. ठीक आहे, फास्ट API बेसिक्स. नंतर JWT ॲडव्हान्स फास्ट API हे तुम्ही शिकू शकता. याच्या बेसिसवर खूप सारे प्रोजेक्ट तुम्ही करू शकता. ठीक आहे, नंतर तुमचं येतो AIMLचं इंटिग्रेशन. तर त्यामध्ये तुम्हाला काही बेसिक माहीत पाहिजे. NumPy, Pandas, Matplotlib, Seaborn, Jupyter Notebook, मशीन लर्निंग थेरॉटिकली माहीत असेल तरी चालेल. आणि त्याच्यानंतर तुमचं म्हणजे की हे मशीन लर्निंग मॉडेल कोणीतरी बिल्ड करेल, याला तुम्हाला कसं इंटिग्रेट करायचं आहे याकडे तुम्ही लक्ष द्या तुमच्या वेब डेव्हलपमेंटमध्ये. तर यासाठी तुमचं फास्ट API या गोष्टी यूज होतात. OpenAIचे API तुम्ही यूज करू शकता. Anthropic Claude API, या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा वाचा. या सगळ्या गोष्टी LangChain, RAG, Hugging Face, AI पॉवर्ड Django, फास्ट API ॲप्स. तर काही प्रोजेक्ट्स तुम्हाला मी तर सजेस्ट केलेले प्रोजेक्ट तुम्ही बघू शकता. ठीक आहे, हा पूर्ण रोड मॅप आहे. याच्यामध्ये अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिसेल, तुम्ही नक्की तो बघा. तर ह्या पूर्ण 7 फेजमध्ये तुम्हाला, ठीक आहे, तर इथं पूर्ण तुम्हाला रोड मॅप मी इथं प्रोव्हाइड करतो आहे. ठीक आहे, जर तुम्हाला पायथॉनचा कंप्लीट रोड मॅप पाहिजे असेल, ही PDF पूर्ण पाहिजे असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुम्हाला या PDFची पूर्णच्या पूर्ण लिंक इथं प्रोव्हाइड करून देतो तुम्हाला. ठीक आहे, तर हा जो रोड मॅप आहे ज्याने फॉलो केला तो पायथॉन फुल स्टॅक किंवा पुढे जाऊन AI वगैरे या गोष्टी शिकण्यासाठी बेटर राहील. पण मी आधी तुम्हाला सांगेल, आधी जँगोसोबत कोअर पूर्ण तुमचं पायथॉन फुल स्टॅक शिकून घ्या आणि त्यानंतर तुम्ही फास्ट API जा, त्यानंतर तुम्ही मशीन लर्निंगकडे जा. तुम्ही पायथॉन, जँगो आणि SQL शिकल्यानंतर चांगले प्रोजेक्ट जर बनवले तर त्या बेसिसवर ॲज अ फ्रेशर म्हणून तुम्हाला चांगले जॉब मिळतील. ठीक आहे, फास्ट API पुढं तुम्ही AIML इंटिग्रेशन या गोष्टी तुम्ही नंतर आहे, तुम्ही हे प्रोजेक्ट थ्रू गोष्टी लर्न करू शकता. डायरेक्टली तुम्हाला AIML मॉडेल बिल्ट इन आहे किंवा तुम्ही एक सिम्पल OpenAI जेमिनायची की घेऊन डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, यामध्ये यूज करू शकता. पण असं नाही की डायरेक्टली तुम्हाला यूज करताची, त्यामध्ये तुम्हाला आधी शिकावं लागेल गोष्टी कसं इंटिग्रेशन करता, काय करता. तुम्ही जँगोमध्ये पण त्याला इंटिग्रेट करू शकता. आलं ना, तर या गोष्टी हळूहळू तुम्हाला शिकायच्या आहे. पण ॲज तुम्ही जर एक बेसिक असाल तर मी तुम्हाला सांगेल की पायथॉन फाउंडेशन तुम्ही व्यवस्थित करा. जँगोचं कोअर तुम्ही शिका, जँगोचं रेस्ट फ्रेमवर्क तुम्ही शिका. डेटाबेसमध्ये तुम्ही ॲडव्हान्स आणि ORM या गोष्टी शिकून घ्या. फ्रंट एंडमध्ये तुम्ही HTML, CSS, जावास्क्रिप्ट, रिॲक्ट शिका. याला डिप्लॉय कसं करायचं ते बघा. नंतर तुम्ही डॉकर वगैरे या गोष्टी शिकू शकता. गिटअप पण तुम्हाला शिकावं लागेल. मग तुम्ही त्याच्यानंतर हे जर तुमचं कंप्लीट झालं तेव्हा तुम्ही फास्ट APIवर जाऊ शकता आणि AIMLचं इंटिग्रेशन शिकू शकता. आधी कोअर शिकणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला मी पूर्ण रोडमॅप इथं देण्याचा प्रयत्न केला आहे. इथं तुम्ही बघू शकता काय काय खूप साऱ्या गोष्टी आहे. आणि यासाठी तुम्हाला मी सांगू इच्छितो की टाईम हा लागेल, पेशन्स तुम्हाला ठेवावा लागेल. याचा PDF मी तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये देऊन देतो. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. बाकी तुम्हाला अजून कोणता रोडमॅप पाहिजे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपण एक व्हिडिओ त्यावर बनवण्याचा प्रयत्न करू.